हॅलो अँड गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. स्वागत आहे तुमचं मेगाबीट एज्युकेशनच्या यूट्यूब चॅनलवर. तर चला बघूया याचे व्होकॅब्युलरीचे वर्ड्स, त्यांचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स आणि सेंटेन्समध्ये त्या वर्डला कसं यूज करण्यात आलेलं आहे ते सुद्धा बघूया. मिसस्पेल्ड वर्ड, त्यामध्ये आपल्याला 4 अल्टरनेटिव्ह दिलेले आहे, 4 ऑप्शन्स दिलेले आहे. त्यामध्ये आपल्याला कोणता करेक्टली स्पेल्ड केलेला आहे वर्ड तो शोधायचा आहे. वन वर्ड सबस्टिट्यूशन, इडम्स अँड फ्रेजेस. ओके, सो हे सगळे आपल्याला आज बघायचे आहे. सो फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे टीडियस. तर टीडियसचं मीनिंग काय होतं? टू लॉंग, स्लो ऑर डल. म्हणजे जे काय आहे, जे काम दमवणारं आहे किंवा कंटाळवाणं आहे, जो करून कंटाळा येतो त्याला काय म्हटलं जातं? टीडियस टास्क. जसं टीडियस टास्क असतो म्हणजे काय असतो? कंटाळवाणा टास्क असतो किंवा हार्ड टास्क असतो, तर त्याला काय म्हटलं जातं? टीडियस. सो टीडियस म्हणजे काय होतं मराठीमध्ये? दमवणारा, कंटाळवाणा आणि निरस, त्याला काय म्हटलं जातं? टीडियस असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये. सो सिनोनिम काय आहे टीडियसचे? बोरिंग, मोनोटोनस आणि डल. आणि अँटोनिम्स आहेत एक्साइटिंग, इंटरेस्टिंग, हे आहेत अँटोनिम्स. परत एकदा बघून घेऊया आपण टीडियस म्हणजे काय होतं. सो टीडियस म्हणजे आहे मीनिंग टू लॉंग, स्लो ऑर डल. म्हणजे जे काय आहे, दमवणारा आहे, कंटाळवाणा आहे आणि नीरस आहे, त्याला म्हटलं जातं टीडियस. सिनोनिम्स आहेत त्याचे बोरिंग, मोनोटोनस आणि डल. आणि अँटोनिम्स आहेत एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग. सो आता सेंटेन्स मध्ये यूज बघूया टीडियसचा कसा केलेला आहे. द टास्क ऑफ कॉपिंग द फाइल्स मॅन्युअली वॉज टीडियस. म्हणजेच काय आहे? फाइल्स मॅन्युअली कॉपी करण्याचे काम कंटाळवाणे होते, असा सेंटेन्सचा अर्थ आहे मराठीमध्ये. परत एकदा तुम्हाला अर्थ सांगून देते मराठीमध्ये काय होतो सेंटेन्सचा. द टास्क ऑफ कॉपिंग द फाइल्स मॅन्युअली वॉज टीडियस. म्हणजेच काय आहे? फाईल मॅन्युअली कॉपी करण्याचे काम काय होते? कंटाळवाणे होते, असं सेंटेन्सचा अर्थ होतो. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एलिव्हेट. ALLEVIATE, एलिव्हेट. सो एलिव्हेटचं मीनिंग आहे टू मेक सफरिंग ऑर अ प्रॉब्लेम लेस सिव्हिअर. म्हणजे काय करणे? कमी करणे. ओके, कमी करणे किंवा दूर करणे, असा याचा मराठीमध्ये अर्थ होतो. तर एलिव्हेट म्हणजे काय होतं मराठीमध्ये? कमी करणे. आणखी काय? शमन करणे, उतारा पाडणे, आणखी दूर करणे. सिनोनिम्स आहेत एलिव्हेटचे रिलीव्ह, ईज आणि रिड्यूस. रिलीव्ह, ईज आणि रिड्यूस हे सिनोनिम्स आहेत एलिव्हेटचे. आणि अँटोनिम्स काय आहेत? ॲग्रावेट आणि इंटेन्सिफाय. परत एकदा आपण बघूया वर्डचं मीनिंग काय आहे आणि सिनोनिम्स आणि अँटोनिम्स काय आहेत. सो एलिव्हेटचं मीनिंग आहे टू मेक सफरिंग ऑर अ प्रॉब्लेम लेस सिव्हिअर. म्हणजे काय करणे मराठीमध्ये? तर कमी करणे, शमन करणे, उतारा पाडणे किंवा दूर करणे. आणि सिनोनिम्स आहेत त्याचे रिलीव्ह, ईज आणि रिड्यूस. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट आणि इंटेन्सिफाय. सो सेंटेन्स बघूया आता आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ बघूया काय होतो. दिस मेडिसिन विल एलिव्हेट युअर पेन. तर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय होतो? हे औषध तुमच्या वेदना कमी करेल. इथे एलिव्हेट म्हणजे काय यूज करण्यात आलेलं आहे? कमी करेल म्हणून. आणि काय कमी करेल? तर पेन. पेन म्हणजे काय होतं? वेदना. सो सेंटेन्सचा अर्थ मराठीमध्ये काय आहे? हे औषध तुमच्या वेदना कमी करेल. नेक्स्ट बघूया. नेक्स्ट वर्ड काय आहे? नेक्स्ट वर्ड आहे जेनरस. GENEROUS. जेनरसचं मीनिंग आहे शोईंग काइंडनेस अँड विलिंगनेस टू गिव्ह. म्हणजे काय होतं? तर जो उदार असतो, दानशूर असतो, दिलदार असतो, त्याला काय म्हटलं जातं? जेनरस असं म्हटलं जातं. सो जेनरस म्हणजे काय होतं मराठीमध्ये? तर उदार, सढळ, दानशूर, दिलदार आणि निस्वार्थी. ओके, सो जेनरस म्हणजे मराठीमध्ये काय होतं? उदार, सढळ, दानशूर, दिलदार आणि निस्वार्थी. सिनोनिम्स बघूया काय आहे. सिनोनिम्स आहेत लिबरल आणि लॅविश. आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, ग्रीडी आणि मीन. सेंटेन्स बघूया आता कसं सेंटेन्स मध्ये यूज कसं करण्यात आलेलं आहे जेनरसला. शी वॉज जेनरस विथ हर टाइम अँड मनी. तर मराठीमध्ये सेंटेन्सचा अर्थ काय होतो? ती तिचा वेळ आणि पैसा याबद्दल काय होती? उदार
होती. परत एकदा सांगते, शी वॉज जेनरस विथ हर टाइम अँड मनी, म्हणजे ती तिचा वेळ आणि पैसा याबद्दल काय होती, उदार होती. तर काय होतं जनरस म्हणजे शोईंग काइंडनेस अँड विलिंगनेस टू गिव्ह, म्हणजेच मराठीमध्ये उदार, सढळ, दानशूर, दिलदार आणि निस्वार्थी. सिनोनिम्स आहेत लिबरल आणि लॅविश, आणि अँटोनिम्स आहेत सेल्फिश, ग्रीडी आणि मीन. नेक्स्ट बघूया, नेक्स्ट वर्ड आहे रिजिड, RIGID, रिजिड. सो रिजिडचं काय आहे मीनिंग, नॉट फ्लेक्झिबल ऑर अडॅप्टेबल, म्हणजे काय होतं, जो काय आहे कडक आहे, ज्याचा स्वभाव कडक आहे, ताठर आहे, कठोर आहे, कडक शिस्तीचा, न बदलणारा, बदलाचा विरोध करणारा. ओके, सो रिजिड म्हणजे काय होतं, तर नॉट फ्लेक्झिबल ऑर अडॅप्टेबल, जो फ्लेक्झिबल नाही आहे, म्हणजे काय आहे, कडक आहे, ताठर आहे, कठोर आहे, कडक शिस्तीचा आहे, न बदलणारा आहे, बदलाचा विरोध करणारा आहे. ओके, त्याला काय म्हटलं जातं, रिजिड असं म्हटलं जातं. सिनोनिम्स काय आहेत, स्टिफ, हार्ड आणि फर्म, स्टिफ, हार्ड आणि फर्म. आणि अँटोनिम्स आहेत फ्लेक्झिबल आणि अडॅप्टेबल. ओके, सो यूज बघूया आता सेंटेन्स मध्ये रिजिडला कसं करण्यात आलेलं आहे. हिज रिजिड अप्रोच मेक्स टीमवर्क डिफिकल्ट. सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ काय आहे, तर त्याच्या कठोर पद्धतीमुळे टीमवर्क अवघड होते. काय आहे सेंटेन्सचा अर्थ, हिज रिजिड अप्रोच मेक्स टीमवर्क डिफिकल्ट, म्हणजे त्याच्या कठोर पद्धतीमुळे टीमवर्क अवघड होते. तर इथे रिजिड म्हणजे काय यूज करण्यात आलेला आहे, कठोर म्हणून, आणि अप्रोच पद्धत. ओके, नेक्स्ट बघूया वन वर्ड सबस्टिट्यूशन. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट वर्ड आहे आपला आजचा, तो आहे इलिजिबल, ILLEGIBLE. इलिजिबल म्हणजे काय होतं, तर अनरीडेबल अँड हँड रायटिंग ऑर प्रिंट. ओके, अनरीडेबल, हँड रायटिंग ऑर प्रिंट म्हणजे काय आहे एलिजिबल, म्हणजे तर जे काय आहे वाचण्यास अवघड आहे, वाचण्यास जे कठीण जात आहे, समजण्यास कठीण जात आहे, त्याला काय म्हटलं जातं, एलिजिबल असं म्हटलं जातं वन वर्ड मध्ये. सो एलिजिबल म्हणजे काय होतं मराठीमध्ये, तर वाचण्यास अवघड किंवा अशक्य आणि अयोग्य. ओके, सो एलिजिबल म्हणजे काय होतं, तर वाचण्यास अवघड किंवा अशक्य आणि अयोग्य. अनरीडेबल, हँड रिटन, हँड रायटिंग ऑर प्रिंट. नेक्स्ट वर्ड आहे प्ले राईट. प्ले राईट म्हणजे काय होतं, अ पर्सन हु राईट्स प्ले, म्हणजे जो काय आहे, जो नाटक लिहितो, जो नाटककार आहे, त्याला म्हटलं जातं इंग्लिशमध्ये वन वर्ड मध्ये प्ले राईट, PLAYWRIGHT. तर मराठीमध्ये काय होतं प्ले राईटचा अर्थ, नाटककार. नाटककार म्हणजे जो नाटक लिहितो, त्याला म्हटलं जातं प्ले राईट. नेक्स्ट मिसस्पेल्ड वर्ड बघूया. त्यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यातली आपल्याला करेक्ट स्पेलिंग बघायची आहे कोणती आहे. सो फर्स्ट वर्ड जो आहे तो आहे कमोशन, आणि याची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन बी, COMMOTION. आणि कमोशन म्हणजे काय होतं, तर गोंधळ, धांदल, गडबड होणे, त्याला म्हटलं जातं कमोशन. सो कमोशनचं मराठीमध्ये मीनिंग काय आहे, गलका किंवा धांदल, गोंगाट किंवा लगबग, गोंधळ, दंगल आणि गडबड. तर काय होतं कमोशन म्हणजे, आणि कमोशनची स्पेलिंग काय आहे करेक्ट, ती आहे COMMOTION कमोशन. आणि त्याचं मराठीमध्ये मीनिंग होतं गलका किंवा धांदल, गोंगाट किंवा लगबग, गोंधळ, दंगल आणि गडबड. नेक्स्ट वर्ड बघूया. नेक्स्ट वर्ड आहे एन्व्हायरमेंट. सो एन्व्हायरमेंटची करेक्ट स्पेलिंग आहे ऑप्शन सी, ENVIRONMENT. एन्व्हायरमेंट म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे काय होतं, तर वातावरण होतं, पर्यावरण होतं, जे काही आजूबाजूला असते, निसर्ग परिसर, त्याला म्हटलं जातं एन्व्हायरमेंट.
ओके, सो एन्व्हायरमेंटचं काय आहे मराठीमध्ये मीनिंग? वातावरण, पर्यावरण, निसर्ग, परिसर, त्याला म्हटलं जातं एन्व्हायरमेंट. ओके, स्पेलिंग काय आहे? ENVIRONMENT. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट आहे ड्रॉ द लाईन. ड्रॉ द लाईनचं मीनिंग आहे टू सेट अ लिमिट ऑन व्हॉट यू आर विलिंग टू डू ऑर एक्सेप्ट. म्हणजेच काय करणे? मर्यादा लावणे. लिमिट म्हणजे काय होते? मर्यादा लावणे, मर्यादा सेट करणे, लिमिट सेट करणे. कशासाठी? एखादी गोष्ट करण्यासाठी किंवा एक्सेप्ट करण्यासाठी, होऊ देण्यासाठी. त्याला काय? एक मर्यादा लावणे म्हणजे लिमिट लावणे, त्याला म्हटलं जातं ड्रॉ द लाईन. सो ड्रॉ द लाईनचं मराठीमध्ये मीनिंग काय आहे? एखादी गोष्ट करणे किंवा होऊ देणे यावर मर्यादा घालणे, याला काय म्हटलं जातं? ड्रॉ द लाईन. ओके, एखादी गोष्ट करणे किंवा होऊ देणे यावर मर्यादा घालणे. नेक्स्ट आहे ड्राइव समवन अप द वॉल. ड्राइव समवन अप द वॉलच मीनिंग टू इरिटेट और अनॉय समवन व्हेरी मच. म्हणजेच काय करणे? एखाद्याला त्रास देणे, एखाद्या व्यक्तीला खूप चिडवणे किंवा रागवणे, त्याला काय म्हटलं जातं? ड्राइव्ह समवन अप टू द वॉल. तर मराठीमध्ये काय होतो याचा अर्थ? एखाद्या व्यक्तीला खूप चिडवणे, त्रास देणे किंवा रागावणे म्हणजे होतं ड्राइव्ह समवन अप द वॉल. ओके, परत एकदा आपण बघून घेऊया आपण जे वर्ड्स घेतले होते वोकॅब्युलरीचे. तर काय आहेत? फर्स्ट वर्ड आहे टीडियस. टीडियसचं मीनिंग आहे टू लॉंग, स्लो ऑर डल. म्हणजेच दमवणारा, कंटाळवाणा आणि नीरस. त्याचे सिनोनिम्स आहेत बोरिंग, मोनोटोनस आणि डल. आणि अँटोनिम्स आहेत एक्साइटिंग आणि इंटरेस्टिंग. नेक्स्ट वर्ड आहे एलिव्हेट. एलिव्हेटचं मीनिंग आहे टू मेक सफरिंग ऑर अ प्रॉब्लेम लेस सिव्हिअर. मराठीमध्ये मीनिंग होतं एलिव्हेटचं कमी करणे, शमन करणे, उतारा पाडणे आणि दूर करणे. सिनोनिम्स आहेत त्याचे रिलीव्ह, ईज आणि रिड्यूस. आणि अँटोनिम्स आहेत ॲग्रावेट आणि इंटेन्सिफाय. नेक्स्ट वर्ड आहे जनरस. जनरसचं मीनिंग शोईंग काइंडनेस अँड विलिंगनेस टू गिव्ह. मराठीमध्ये मीनिंग होतं उदार, सडळ, दानशूर, दिलदार आणि निस्वार्थी. आणि त्याचे सिनोनिम्स काय आहेत? लिबरल आणि लॅविश. अँटोनिम्स आहेत सेल्फिश, ग्रीडी आणि मीन. नेक्स्ट आहे रिजिड. रिजिडचं मीनिंग आहे नॉट फ्लेक्झिबल ऑर अडॅप्टेबल. त्याचे सिनोनिम्स आहेत स्टिफ, हार्ड आणि फर्म. आणि अँटोनिम्स आहेत फ्लेक्झिबल आणि अडॅप्टेबल. आणि रिजिडचं मराठीमध्ये मीनिंग होतं कडक, ताठर, कठोर, कडक शिस्तीचा, न बदलणारा आणि बदलाचा विरोध करणारा. वन वर्ड सबस्टिट्यूशन मध्ये फर्स्ट होतं एलिजिबल. एलिजिबलचं मीनिंग काय आहे? अनरीडेबल हँडरायटिंग ऑर प्रिंट. म्हणजेच वाचण्यास अवघड किंवा अशक्य म्हणजे अयोग्य. नेक्स्ट आहे प्ले राईट. प्ले राईटचं काय आहे मीनिंग? अ पर्सन हु राईट्स प्ले. जो काय आहे? नाटककार आहे, जो नाटक लिहितो, त्याला म्हटलं जातं प्ले राईट. कमोशन म्हणजे होतं गलका किंवा धांदल, गोंधळ किंवा लगबग, गोंधळ, गोंगाट किंवा लगबग, गोंधळ, दंगल आणि गडबड. आणि नेक्स्ट एन्व्हायरमेंट पाहिला आपण. एन्व्हायरमेंट म्हणजे होते वातावरण, पर्यावरण आणि निसर्ग, परिसर. इडम्स अँड फ्रेजेस मध्ये फर्स्ट होतं ड्रॉ द लाईन. ड्रॉ द लाईन म्हणजे काय होतं? टू सेट अ लिमिट ऑन व्हॉट यू आर विलिंग टू डू ऑर एक्सेप्ट. म्हणजेच होतं एखादी गोष्ट करणे किंवा होऊ देणे यावर मर्यादा घालणे. आणि लास्ट आहे ड्राइव्ह समवन अप द वॉल. म्हणजे टू इरिटेट ऑर अनॉय समवन व्हेरी मच. म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीला खूप चिडवणे, त्रास देणे किंवा रागवणे. सो हे आहेत आपले आजचे वोकॅब्युलरीचे वर्ड्स. वन वर्ड सबस्टिट्यूशन, मिसस्पेल्ड वर्ड आणि इडम्स अँड फ्रेजेस. परत एकदा तुम्ही वाचून घ्या, नोट डाऊन करा आणि मराठीचे मीनिंग, सिनोनिम्स, अँटोनिम्स सुद्धा वाचा. स्वतःच्या मनाने वर्ड्स घेऊन सेंटेन्सेस सुद्धा तयार करत चला. त्यामुळे तुम्हाला कळेल की कोणता वर्ड कोणत्या सेंटेन्समध्ये कसा फिक्स करण्यात येतो. सो तुम्हाला सेशन आवडलं असेल सेशनला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत तुमच्या फ्रेंड्सला शेअर करा. ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू अँड थँक्यू.